गेले 7 दिवसापासून साताऱ्यासह महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसह नागरिकांचं नुकसान देखील या पावसामुळे झाल्याचं पाहायला मिळतंय. मान्सूनपूर्व पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्याचबरोबर संरक्षण भिंती असतील, त्याचबरोबर भिंती असतील, घरं पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कसं बघताय याकडे? नाही, निश्चितपणानं गेले 7 दिवसापासून महाराष्ट्रभर हे अवकाळी पावसानं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतोय आणि या पावसामुळं शेतीसह अन्य जनावरं असतील, लोकांची घरं असतील, आपण ज्या संरक्षक भिंती म्हणताय त्या संरक्षक भिंती असतील, असं छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. आणि या अवकाळी पावसामुळं जे शेतकऱ्यांचं आणि अन्य गोष्टींचं जे या राज्यामध्ये सार्वजनिक मालमत्ता असतील याचं जे नुकसान होतं, या अनुषंगानं विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत. या संदर्भातले पंचनामे तातडीनं करण्याच्या सूचना देऊन शासन निकषानुसार योग्य ती मदत संबंधितांना देण्याचा प्रयत्न हा शासन त्या ठिकाणी करणार. मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यात देखील मोठं नुकसान झालंय. पूर्वेकडचा भाग असेल, जिथं दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, त्या दुष्काळी भागामध्ये मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस देखील झालाय. त्याचबरोबर आपल्या महाबळेश्वरमध्ये देखील मोठा पाऊस झालाय. कसं बघताय याकडे? नाही, निश्चितपणानं खरं हा पाऊस आपल्या सगळ्यांकरता आश्चर्यजनकच गोष्ट म्हणावी लागेल. कारण एवढा पाऊस, मान्सून पूर्व पाऊस हा इतके दिवस सलग त्या ठिकाणी आणि गेले 7 दिवस सातारा जिल्ह्यामध्ये हा पाऊस कमी अधिक प्रमाणामध्ये रोज त्या ठिकाणी पडतोय. यामुळं मग जिल्ह्याचा पूर्व भाग असेल की ज्याला खटाव सारखे, फलटण सारखे काही जे पूर्वाश्रमीचे दुष्काळी तालुके ज्याला म्हणता येईल, हे तालुके असतील किंवा पश्चिमेकडचे महाबळेश्वर, जावली, पाटण, वाई, सातारा यासारखे, कराड यासारखे तालुके असतील, या ठिकाणी कमी अधिक प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान हे निश्चितपणानं झालेलं आहे आणि त्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना योग्य ती मदत आणि दिलासा देण्याचं काम हे शासन या निमित्तानं करणार. ज्या भागाचे तुम्ही आमदार आहात त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन असेल, त्याचबरोबर दरड पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. कसं नियोजन तुम्ही या माध्यमातून करणार आहात? प्रशासनाला काय तुम्ही आदेश देताय? नाही, आम्ही नेहमीच दरवर्षी मान्सून पूर्व आढावा बैठकी आम्ही घेत असतो. माझ्या मतदारसंघामध्ये मी आमदार झाल्यापासून आणि कुठं काय उपाययोजना पावसाळ्यापूर्वी करायचा, कुठं पोखल्यान आधी नेऊन ठेवायचे, कुठं JCB आधी नेऊन ठेवायचे, कारण दरड कोसळतात आणि रस्ते दळणवळण पूर्णपणानं लोकांचं ठप्प होतं. या अनुषंगानं आम्ही सूचना ह्या आधीच देतो पावसाळ्यापूर्वी. त्या पद्धतीनं आमचं प्रशासन सज्ज आहे आणि उद्या जिल्ह्याची मान्सूनपूर्व आढावा बैठक पालकमंत्री असेल, मी असेल, इतर मंत्री महोदय आणि आमदार आणि अधिकारी यांच्या स्तरावर उद्याच आम्ही मान्सूनपूर्व बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही सूचना अधिकाऱ्यांना जिल्ह्यामधल्या, आता माझ्या मतदारसंघामध्ये ते आम्ही सूचना ऑलरेडी दिलेल्या आहेत, परंतु जिल्ह्यामधल्या सुद्धा सूचना आणि त्या संदर्भात आधीच तोंडी सूचना आम्ही दिल्यात, परंतु या संदर्भातला आढावा उद्या आम्ही निश्चितपणानं घेणार आहोत. मोठ्या प्रमाणावर आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. काही पिकं काढणीला आली होती, ती पाण्याखाली गेल्यात. म्हणजे भुईमुग असेल, टोमॅटोचं पीक असेल, त्याचबरोबर इतर पिकांनाच मोठं नुकसान झालंय. पण शेतकऱ्यांचा पंचनामे अजूनपर्यंत करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर कुठलाही प्रशासकीय अधिकारी पोहोचला नाही. आपल्या यात प्रशासनाचं अपयश बघायला मिळतंय का? नाही, तुम्ही सांगताय हे काही 100% खरं नाही. पंचनामे कोण म्हणतं झाले नाही? पंचनामे सगळीकडे चालू आहेत. आता काही ठिकाणी पाऊसच पडतो, त्यामुळे पंचनाम्याला थोडंसं आता एखादं पीक नष्टच झालेलं आहे, तो पंचनामा होणारच ना. पावसामुळं कमी अधिक वेळ लागत असेल, परंतु पंचनामे 100% होणार आणि उद्या आढावा बैठक घेतलेली आहे. यामध्ये आढावा आम्ही घेणारच आहे जिल्ह्याचा एकूण. त्यामुळं कुठं आपण म्हणताय तुम्हाला जर आढळलं असेल तर तिथं आम्ही उद्या त्या संदर्भातल्या योग्य त्या सूचना देऊ आणि पंचनाम्याची प्रक्रिया निश्चितपणानं गतिमान करून पूर्ण करू. एक राजकीय प्रश्न, 3 उपमुख्यमंत्री आता होतील असे देखील सांगण्यात येते. नेमकं कसं बघताय याकडे, सगळ्या राजकारणाकडे? नाही, मला कोण हे म्हणलं, काय म्हणलं ह्याची मला काही कल्पना नाही.
त्यामुळे या संदर्भामध्ये मी काही बोलणं उचित आहे. एकंदरीतच मोठ्या प्रमाणावर जे नुकसान झाले याची पंचनामे देखील मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी आपल्याकडे चालू आहे. मकरंद आबांनी जे आदेश दिल्याचं देखील सांगण्यात येत आहे. कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.